नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अभिषेक भावने विदर्भ पॅटर्न अकॅडमीवर। मित्रांनो पहा, जीएमसी नागपूर भरती असो, ग्रामसेवक भरती असो, पोलीस भरती असो व आरोग्य सेवक भरती असो, मित्रांनो मराठी व्याकरण हा जो टॉपिक आहे, हा जो विषय आहे, हा अतिशय महत्वाचा विषय आहे आणि याच्यावर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी हा अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे। तर तुम्हाला पाठ करून घ्यायचा आहे। तर याच्यावर विचारलेली संपूर्ण टीसीएस अँड आयबीपीएस पॅटर्नचे विचारलेली महत्वपूर्ण प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये समाविष्ट केलेली आहेत। तर हा मॅरेथॉन क्लास तुम्ही नक्की पाहायचा आहे। पूर्ण व्हिडिओ पहा, तुम्हाला नक्की समजेल। प्रश्न पहिला आहे पहा, मराठी भाषेतील प्रमुख किती रस आहेत? बघा, मराठी भाषेमध्ये किती प्रमुख रस आहेत याचं योग्य उत्तर जरी तुम्हाला आलं असेल तर 4 ते 5 सेकंदात आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे। याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, एकूण 9 रस आपल्याला मराठी भाषेमध्ये पाहायला मिळतात। ते 9 रस या ठिकाणी लिहिले आहे पहा। पहिला आहे शृंगार रस, वीर रस, करुण रस, रौद्र रस, हास्य रस, भयानक रस, बिभत्य रस, अद्भुत रस आणि शांत रस। या प्रकारचे हे 9 रस आपल्याला पाहायला मिळतात। प्रश्न दुसरा आहे पहा, आगगाडी येत आहे या वाक्यातील काळ आपल्याला ओळखायचा आहे। बघा, आगगाडी येत आहे या वाक्यातील काळ आपल्याला ओळखायचा आहे। याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2, अपूर्ण वर्तमान काळ। आगगाडी येत आहे याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2। प्रश्न तिसरा आहे पहा, खालीलपैकी अनेक वचनी शब्द कोणता आहे? खालील पर्यायापैकी आपल्याला अनेक वचनी शब्द ओळखायचा आहे। याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2, वेली असा होणार आहे। एक वेल, अनेक वेली हा अनेक वचनी शब्द आहे। प्रश्न चौथा आहे पहा, मेंढी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे। बघा, मेंढी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तुम्ही पाहिला असेल, वाचला असेल तर त्याचं उत्तर कमेंटमध्ये आपल्याला द्यायचं आहे, जेणेकरून याचा रिव्हिजन खूप मोठ्या प्रमाणात होईल। याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, एडका। मेंढी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे एडका। त्यानंतर इकडे दिले आहेत बघा, शेळीचं बोकड होतं, खोंड कालवड आणि म्हैस आणि रेडा होतं। हे याचं पर्यायी उत्तर दिलेले आहे। प्रश्न 5वा आहे पहा, दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे आणि तो शब्द आहे क्षमा। या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द ओळखायचा आहे। याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1, अवनी असा होतो। पहा, अवनी हा याचा समानार्थी शब्द आहे। प्रश्न 6वा पहा, तो शाळेत वाचत राहील या वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे। तो शाळेत वाचत राहील या वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे। याचा योग्य काळ असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, रीती भविष्य काळ। प्रश्न 7वा आहे, मुलाने पुस्तक वाचले या वाक्यातील आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे। पहा मित्रांनो, प्रश्न महत्वाचे आहे, संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यावरच तुम्हाला समजेल। याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, मुलाने पुस्तक वाचले हा कर्मणी प्रयोगाचा वाक्य आहे। प्रश्न 8वा आहे पहा, ही मुलगी चालाक आहे या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे। ही मुलगी चालाक आहे याचा योग्य सर्वनाम होईल ऑप्शन क्रमांक 2, दर्शक सर्वनाम। ही मुलगी चालाक आहे। बघा, सर्वनामाचे एकंदर 6 प्रकार पडत असतात। पहिला पुरुषवाचक सर्वनाम, दुसरा दर्शक, तिसरा संबंधी सर्वनाम, चौथा प्रश्नार्थक, 5वा आहे सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम आणि 6वा आहे आत्मवाचक सर्वनाम। हे एकूण 6 सर्वनामाचे प्रकार पडत असतात। 6वा आहे, राजाने राजवाडा बांधला या वाक्यातील प्रयोग कोणता आहे? बघा, राजाने राजवाडा बांधला या वाक्यातील प्रयोग आपल्याला सांगायचा आहे। याचा योग्य प्रयोग असणार आहे ऑप्शन क्रमांक 2, कर्मणी प्रयोगाचे हे वाक्य असणार आहे। प्रश्न 11वा आहे, तुझे भले व्हावे या वाक्यातून डॅश प्रकट होतो म्हणून हे विधानार्थी वाक्य आहे। बघा, तुझे भले व्हावे या वाक्यातून काय प्रकट होतो म्हणून ते विधानार्थी वाक्य आहे। प्रश्न टीसीएस आयबीपीएस चा आहे। याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, इच्छा या वाक्यातून प्रकट होत आहे। प्रश्न 12वा आहे, खालीलपैकी देशी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4, लुगडे हा शब्द देशी शब्द आहे। काही देशी शब्द या ठिकाणी सुद्धा दिलेले आहेत, हे सुद्धा वाचून घ्या, लक्षात राखेल। घोडा, गार, धोंडा, ढेकून, ओटा, पोट, लाकूड, डोके, झोप, लुगडे, वांगे, उन्हाडकी, अबोला, झाड, रेडा, पोरकट, लूट आणि फटकड ही संपूर्ण शब्द देशी शब्द आहेत। प्रश्न 13वा आहे, समारंभात या शब्दाची विभक्ती खालीलपैकी कोणती आहे? समारंभात या शब्दाची विभक्ती खालीलपैकी कोणती आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4, सप्तमी विभक्ती आहे। बघा, त हा या ठिकाणी प्रत्यय लागलेला आहे। तर त, या हे प्रत्यय आपल्याला सप्तमी विभक्तीमध्ये पाहायला मिळतात। सप्तमी विभक्तीबद्दल थोडीशी माहिती बघून घ्या। सप्तमी या विभक्तीचा अर्थ अधिकरण असा होतो। तर सप्तमी या विभक्तीचे एकवचनी आणि अनेकवचनी विभक्ती प्रत्यय असतात। तर बघा, त, इ, या
हे आहेत. दुसरा मुद्दा आहे वाक्यातील क्रिया कोठे किंवा केव्हा घडली हे क्रियेचे स्थान किंवा काळ दर्शविणाऱ्या शब्दांना संबंधास अधिकरण असे म्हणतात, म्हणजे सप्तमी विभक्ती म्हणतात. प्रश्न 14वा आहे बादरायण संबंध असणे म्हणजेच डॅश होय. बघा, बादरायण संबंध असणे म्हणजेच रिकामी जागा होय. याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 ओढून ताडून संबंध लावणे. प्रश्न 15वा आहे घरे अलगत डोकी उचलती काळोख्याच्या ओशीवरुणी. 15वा प्रश्न आहे घरे अलगत डोकी उचलती काळोख्याच्या ओशीवरुणी या काव्य पंक्तीमध्ये खालीलपैकी कोणता अलंकार दडलेला आहे. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 चेतना गुणोक्ती अलंकार या वाक्यामध्ये दडलेला आहे. तर बघा, भाषेला ज्यामुळे शोभा येते त्या शब्दरचनेला अलंकार असे म्हणतात. बघा, दागिने किंवा अलंकार माणसाला शोभा देतात, त्याच्या सौंदर्यामध्ये भर पडते, त्याचप्रमाणे अलंकार असतात व त्यांच्या योग्य त्या ठिकाणी वापर केल्यास भाषेला अलगच सौंदर्य प्राप्त होतं. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न 16वा आहे खालील वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे. आणि वाक्य आहे रामूने गाईला बांधले. याचा काळ होईल ऑप्शन क्रमांक 2 साधा भूतकाळ या वाक्याचा काळ होणार आहे. प्रश्न 17वा आहे पुढील वाक्याचा योग्य पर्याय निवडा. पुढील वाक्य प्रकाराचा योग्य पर्याय निवडायचा आहे आणि वाक्य आहे कुत्रा हाल न खाणे हा वाक्य आहे. याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 अतिशय वाईट परिस्थिती येणे स्थिती होणे याला कुत्रा हाल न खाणे म्हणतात. प्रश्न 18वा आहे विरुद्ध लिंगी शब्द ओळखायचा आहे. पत्रकार या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 पत्रकर्ती हा शब्द पत्रकार या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द आहे. प्रश्न 19वा आहे धूतराष्ट्र या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत. धूतराष्ट्र या शब्दामध्ये एकूण किती व्यंजने आहेत. याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 6 व्यंजने आहेत. बघा, मोजून घ्याल 6 व्यंजने आहेत. प्रश्न 20वा आहे विद्वानचे विरुद्ध लिंगी रूप कोणते आहे. विद्वान या शब्दाचे विरुद्ध लिंगी रूप कोणते आहे. याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 विदुषी असा त्याचा अर्थ होईल. प्रश्न 21वा आहे झाडाखाली या शब्दाचा अव्यय प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. झाडाखाली या शब्दाचा अव्यय प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 शब्दयोगी अव्यय असणार आहे. तर बघा मुद्दा मराठी वाक्यामधील जो शब्द नाम किंवा सर्वनाम यांना जोडून येतो आणि त्यांच्या वाक्यातील इतर शब्दाशी असलेला संबंध दर्शवतो त्याला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. दुसरा मुद्दा आहे यामध्ये मागे पुढे बाहेर वर खालीपेक्षा समोर पूर्वी हे शब्द मुख्यत्वे जोडली जातात, त्याला म्हणतात शब्दयोगी अव्यय म्हणत असतात. प्रश्न 22वा आहे आजी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असलेला पर्याय निवडायचा आहे. आजी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 माझी. आजोबा नाही हा चुकीचा आहे, हा बरोबर आहे. आजी माझी हा विरुद्धार्थी शब्द आहे. प्रश्न 23वा आहे रिकामटेकडा हा शब्द मराठीमध्ये कोणत्या भाषेकडून आलेला आहे. रिकामटेकडा हा शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आलेला आहे. याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 गुजराती या भाषेतून आलेला आहे. तर मराठीमध्ये अनेक गुजराती शब्द आहेत ते म्हणजे असं सदरा, दलाल, ढोकळा, घी, डबा, दादर, रिकामटेकडा, इजा आणि शेट हे गुजराती शब्द मराठीत आलेले आहेत. प्रश्न 24वा आहे नीळकंठ या शब्दाचा समास ओळखायचा आहे. नीळकंठ या शब्दाचा समास होईल ऑप्शन क्रमांक 2 बहुव्रीही समास म्हणजे नीळकंठ हा त्याचा उदाहरण आहे. याच्याबद्दल माहिती पहा ज्या सामासिक शब्दाची दोन्ही पदे अर्थाच्या दृष्टीने प्रधान किंवा प्रधान म्हणजे महत्वाची नसून त्या 2 पदांशिवाय तिसऱ्याच पदाचा पोत आपल्याला होत होतो त्याला त्या समासाला बहुव्रीही समास असे म्हणतात. बघा, हे 2 पद सोडून एखाद्या तिसऱ्याच पदाचा आपल्याला अर्थ प्राप्त होतो त्याचा महत्व लाभतो त्यालाच काय म्हणतात बहुव्रीही समास असे म्हणतात. प्रश्न 25वा आहे काक दृष्टीने पाहणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे. काक दृष्टीने पाहणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे. याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 वाईट नजरेने पाहणे म्हणजे काक दृष्टीने पाहणे. प्रश्न 26वा आहे वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला रिकामी जागा असे म्हणतात. पहा, वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला रिकामी जागा असे म्हणतात आणि ते आपण शिकला आहे त्याला म्हणतात ऑप्शन क्रमांक 3 क्रियापद असे म्हणत असतात. प्रश्न 27वा आहे घरादारास व देशासाठी पारखा झालेला माणूस या शब्द समूहासाठी एक शब्द कोणता आहे. घरादाराला व देशाला पारखा झालेला माणूस. याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 निर्वासित असं त्याला म्हटलं जाईल. प्रश्न 28वा आहे दांडगाई हा शब्द नामाच्या कोणत्या प्रकारात मोडतो आहे.
दांडगा ह्या शब्द नामाच्या कोणत्या प्रकारात मोडतो आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 भाववाचक नामामध्ये मोडतो आहे. प्रश्न 29 आहे. कोण ही गर्दी यामध्ये कोण या शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम हा त्याचा प्रकार होणार आहे. प्रश्न 30 आहे. मराठी भाषेतील ळ हे कोणते वर्ण आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 स्वतंत्र वर्ण आहे. ळ बद्दल थोडीशी माहिती. हा द्रविडियन भाषा गटाकडून घेतलेला हा ळ वर्ण आहे आणि याचा उच्चार नेहमी स्वतंत्र असतो. हा स्वतंत्र वर्ण आहे. प्रश्न 31 आहे. शास्त्रीय मराठी व्याकरण या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा, शास्त्रीय मराठी व्याकरण या ग्रंथाचे खालीलपैकी लेखक कोण आहेत? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 मोरो केशव दामले हे याचं अचूक उत्तर होईल. प्रश्न 32 आहे. मी स्वतः त्याला पाहिले या वाक्यातील स्वतः या सर्वनामाचा प्रकार खालीलपैकी कोणता आहे? मी स्वतः त्याला पाहिले यातील स्वतःचा सर्वनामाचा प्रकार कोणता आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आत्मवाचक सर्वनाम असं त्याचा प्रकार होणार आहे. प्रश्न 33 आहे. आपण केव्हा आलात या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. तर अधोरेखित याला म्हटलं आहे आपण केव्हा आलात. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. समोरच्या व्यक्तीला आपण आपणच म्हणत असतो. लक्षात ठेवा, समोरची व्यक्ती म्हणजे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. प्रश्न 34 आहे. त्याने सर्व पेरू खाल्ले या वाक्यातील विशेषणाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. त्याने सर्वच पेरू खाल्ले आहे. याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 अनिश्चित सर्वनाम असा त्याचा अर्थ होणार आहे. प्रश्न 35 आहे. वाघ माझ्या समोरून गेला या वाक्यातील अवयवाचा प्रकार ओळखायचा आहे. बघा, वाघ माझ्या समोरून गेला. याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 शब्दयोगी अवयव तो असणार आहे, कारण शब्दाला शब्द जुळून आलेला आहे. मित्रांनो, संपूर्ण प्रश्न पहा. हे TCS IBPS चे संपूर्ण प्रश्न आहेत आणि विचारलेले प्रश्न आहेत. व्हिडिओ मधातच स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा, नक्की समजेल. प्रश्न 36 आहे. खालीलपैकी कोणत्या शब्दाचा वापर स्त्रीलिंगी किंवा पुल्लिंगी अशा दोन्ही प्रकारे होत असतो? कोणता जो शब्द आहे त्याचा स्त्रीलिंग व पुल्लिंग या दोन्ही प्रकारे वापर होत असतो? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 बाग या शब्दाचा वापर होत असतो. 37 आहे. कुंकू या नामाचे सामान्य रूप खालीलपैकी काय होणार आहे? कुंकू या शब्दाचे सामान्य रूप काय होणार आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 कुंकू या शब्दाचे कुंकवा हे सामान्य रूप होणार आहे. प्रश्न 38 आहे. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा मोर नाचतात या वाक्याचा प्रकार खालीलपैकी कोणता आहे? जेव्हा पाऊस पडतो तेव्हा मोर नाचतात या वाक्याचा प्रकार खालीलपैकी कोणता आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 हे मिश्र वाक्य असणार आहे. प्रश्न 39 पहा. पानिपतावर 1.25 लाख बांगडी फुटली हे विधान शब्दशक्ती कोणता प्रकार सूचित करत आहे? पहा, पानिपतावर 1.25 लाख बांगडी फुटली हे विधान शब्दशक्तीचा कोणता प्रकार सूचित करत आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 लक्षणा शब्दशक्तीचा प्रकार आपल्या समोर करत आहे. तर बघा, लक्षणा शब्दशक्ती काय आहे? शब्दशः अर्थ न घेता सुसंगत अर्थ जेव्हा घ्यावा लागतो तेव्हा लक्षणा शब्दशक्ती आहे असे म्हणतात. बघा, सुसंगत अर्थ घेतलाय. 1.25 लाख बांगडी फुटली म्हणजे काय की कित्येकांचे नवरे त्या ठिकाणी मरण पावलेले आहेत असा त्याचा अर्थ होतो. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 लक्षणा. प्रश्न 40 आहे. उष काल होता होता काळ रात्र झाली या पंक्तीतून कोणता अर्थ व्यक्त होतो आहे? म्हणजे कोणती शब्दशक्ती आपल्याला दिसते आहे? उष काल होता होता काळ रात्र झाली. याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 व्यंग्यार्थ शब्दशक्ती आपल्याला पाहायला मिळते. तर बघा, व्यंजना शब्दशक्ती म्हणजे काय? तर शब्दातून सरळ सरळ अर्थ प्रतीत न होता जेव्हा व्यंग्यात्मक अर्थ पतित होतो तेव्हा त्याला व्यंजना शब्दशक्ती असे म्हणतात. तर त्याला त्या अर्थाला व्यंग्यार्थ असे म्हणत असतात. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 व्यंग्यार्थ. प्रश्न 41 आहे. ससे मिरा लावणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय आहे? ससे मिरा लावणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 नको असलेली गोष्ट करण्याचा तगादा लावणे याला ससे मिरा लावणे असा त्याचा अर्थ होईल. प्रश्न 42 आहे. पिसू या शब्दाचे अनेक वचन खालीलपैकी कोणते आहे ओळखायचं आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 पिसू या शब्दाचे अनेक वचन पिसवा असे होईल. प्रश्न 43 आहे. सुज्ञास अधिक सांगणे न लगे या विधानातील क्रियापदाचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. सुज्ञास अधिक सांगणे न लगे. याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 अनियमित
क्रियापद असं होणार आहे. बघा अनियमित क्रियापदामध्ये न, नये आणि नवे, नलगे हे शब्द येत असतात. प्रश्न 44 आहे, हात कापून देणे म्हणजे काय करणे होय? हात कापून देणे म्हणजेच काय करणे होय? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4, लेखी करार करून देणे म्हणजे हात कापून देणे असा त्याचा अर्थ होईल. प्रश्न 45 आहे, नेयशी हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? बघा नेयशी हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1, तृतीय विभक्तीचे हे प्रत्यय आहेत. बघा तृतीय विभक्तीबद्दल थोडीशी माहिती, नेयशी आणि निशीही ही काय आहेत? निशीही, तर ही निश्चय मित्रांनो अनेक वचनामध्ये वापरली जातात. कोणामध्ये? अनेक वचनामध्ये वापरली जातात आणि हे एक वचनामध्ये वापरली जातात. एवढं लक्षात ठेवायचं, एक वचन आणि अनेक वचनाचे प्रत्यय वेगवेगळे असतात आणि याचा कारकर्ता आहे करण साधन तृतीय विभक्तीचं. प्रश्न 46 आहे, पराभव करणे या अर्थाशी जुळणारा वाक्यप्रचार कोणता आहे? पराभव करणे या अर्थाची जुळणारा वाक्यप्रचार कोणता आहे? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, पाणी पाजणे असा त्याचा अर्थ होईल. प्रश्न 47 आहे, मोफत भोजन मिळण्याचे ठिकाण म्हणजे रिकामी जागा होय. बघा मोफत भोजन मिळण्याचे ठिकाण म्हणजेच रिकामी जागा होय. याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4, अन्नछत्र त्याला म्हणत असतात. प्रश्न 48 आहे, जमदग्नी या अलंकारिक शब्दाचा खालीलपैकी अर्थ कोणता आहे? बघा जमदग्नी या शब्दाचा अलंकारिक अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4, खूप रागीट मनुष्य म्हणजे आपण जमदग्नी म्हणू शकतो. प्रश्न 49 आहे, ज्या अक्षरात 2 किंवा अधिक व्यंजने घेऊन शेवटी त्यात एक स्वर मिळतो त्यास काय म्हणत असतात? बघा प्रश्न IMP आहे, IBPS TCS चा हा प्रश्न आहे. जर तुम्हाला एवढेचे उत्तर आले असतील तर तुम्ही नक्की कमेंट करून उत्तर दिलं असेल याची मी खात्री धरतो. तर ज्या अक्षरात 2 किंवा अधिक व्यंजने घेऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळून काय तयार होत असतं? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2, जोडाक्षर तयार होत असतात. प्रश्न 50 आहे, धातुसाधित व सहाय्यक क्रियापद यांच्या संयोगाने काय बनत असते? बघा धातुसाधित व सहाय्यक क्रियापद यांच्या संयोगाने काय बनत असते? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2, संयुक्त क्रियापद बनत असते. बघा धातुसाधित व सहाय्यक याच्यामुळे 2 क्रियापद म्हणजे संयुक्त क्रियापद बनत असते. तर मित्रांनो प्रश्न कसे वाटले, महामॅरेथॉन कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम सुद्धा जॉईन करा, इंस्टाग्रामला फॉलो करा, फेसबुकला सुद्धा फॉलो करा. चला भेटूया नवीन प्रश्नासह, नवीन माहितीसह. तोपर्यंत बाय, टेक केअर, काळजी घ्या.